तेव्हापासून मी शिवसेनेचं काम करते। माझं पहिलं मतदान शिवसेनेपासून आजपर्यंत शिवसेनेलाच आहे। रक्तात माझी शिवसेना आहे। पहिली मला मतदानाचा अधिकार आला त्याचवेळी पहिली बाळासाहेब ठाकरे यांची सभा मंजरला मिळाली आणि त्या दिवसापासून शिवसेना हे एकच नाव घेऊन आणि माझ्या कुटुंबाचाही मला शिवसेनेचा वारसा आहे आणि अन्याय सहन करणं हे आम्हाला कदापि सहन होत नाही। दुसरी गोष्ट, फक्त शिवसेना हे माझं कुटुंब आहे आणि या शिवसेनेचं माझं कुटुंब कसं चांगलं राहील किंवा माझा कुटुंब कसा मोठा होईल ह्याच उद्देशाने मी लढत असते। काही ठिकाणी आपापसात चुकीच्या बातम्या पण गेल्या जातात किंवा बाबा ताईने असं उल्लेख केला, ताई तशा म्हटल्या। कधी काळी असं होतं ज्यावेळी आता इथून मागे शिवसेनेला जसे बाळासाहेब ठाकरे गेले तिथून पुढं उद्धव साहेबांना त्रासच द्यायची भूमिका प्रत्येक समोरच्या विरोधकांची आहे। परंतु ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना 2.5 वर्षातच त्यांना खुर्चीवरून पायउतार करण्यात आलं, सगळ्या सत्ता एकवटल्या उद्धव साहेबांच्या विरोधात, त्यावेळी तळागाळातला शिवसैनिक सुद्धा जागा झाला। आज हे आमचे दादा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, सगळे जुने सैनिक। ज्यावेळी मला प्रथम तालुका प्रमुख हे पद दिलं तेव्हापासून मी स्वतः महिलांच्या सानिध्यात जाऊन महिलांच्या मिटिंगा घेऊन अगदी मावळ भागातून पसारवाडी पार माळी सगळ्या भागात जाऊन आले। उद्धव साहेबांबद्दल असणारी सहानुभूती ज्यावेळी प्रथम जायची, उद्धव ठाकरे गटाची मी तालुका प्रमुख सांगायची त्यावेळी लोक आदराने चहा पाणी विचारत होते आणि ज्यावेळी मी शिवसेनेचे तालुका प्रमुख सांगितलं तर लोक विचारायचे कोणत्या गटाचे। आम्ही म्हणजे लोकांच्या सुद्धा भावना साहेबांबद्दल आहेत किंवा आपण इथं काम करतो म्हणजे साहेबांना उपकार करत नाही। आपलं एक कुटुंब आहे, ते कुटुंब कसं टिकेल। आता कसं असतं एकत्रित कुटुंबात बाजूने जर काड्या घातल्या गेल्या तर कुटुंबात एकमेकात द्वेष तयार होतात आणि कुटुंब चांगलं कुटुंब तुटतं आणि तशाच प्रकारे आज आपल्या शिवसेनेत काड्या घालायचं काम विरोधकांचं होतंय आणि ते का होतंय हे आपापसातच थोडेफार मतभेद आहेत आणि जे आपापसातले मतभेद असतील ते त्यांनी स्वतः बसून एकमेकांचे जे द्वेष असतील ते बाजूला ठेवून फक्त आपल्याला शिवसेना ही वाढवायची आहे ह्या उद्देशाने सगळ्यांनी काम करा। आणि दुसरी गोष्ट, मला बरेच जणांचे कालपासून फोन आले, भाऊ तुम्ही आल्यावर म्हटले ताई तुम्ही इच्छुक आहात काम करण्यासाठी। जर विरोधक लोकसभेला आपल्या जीवावर निवडून येऊन आपल्या मतावर आपल्या सगळ्या सैनिकांच्या प्रचारावर त्यांचा आमदारकीचा प्रचार करत असतील तर होय, जर आपल्याला कोणी नाव जर स्वतःचं फोडत नसेल तर मी आमदारकीला इच्छुक आहे हे मला सांगणं भागच होतं आणि कुणाचं तरी नाव सांगत होतं। आज भाऊंना तिकीट मिळू द्या, सुरेश भाऊंना मिळू द्या, दादा भाऊंना मिळू द्या, भरत भाऊंना मिळू द्या, दिलीप पवळे दादांना मिळू द्या किंवा आमच्या एखाद्या सामान्य सैनिकाला मिळू द्या, अतुलला मिळू द्या, कोणताही सैनिक असू द्या, तो तितकाच कोल्हापुराचा आहे। त्याच्या मागे एक मुठीनं सगळ्यांनी एक दिलाने काम करणं हे गरजेचं आहे। हे मला मिळालं पाहिजे, त्यांना मिळालं नाही पाहिजे म्हणून मी त्यांची निंदा करावी, त्यांनी माझी निंदा करावी या गोष्टी नाही आणि आपल्यातले थोड्याशा कुरकोडी त्या त्यांना फोटो घालण्यासाठी कारणीभूत ठरतात। आता लोकसभेचा जो प्रचार झाला, आता मी भावना वेळोवेळी सांगितलं, भाऊ मी जरी तालुका प्रमुख आहे, राष्ट्रवादी बरोबर आपली आघाडी आहे, राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते ज्यांना कोणती पदही नाही ती समोर असायची, भाऊ आपण खाली मांडी घालून बसत होतो, पण मी बरेच वेळा एक छोटी बहीण त्या नात्याने भाऊंना सुद्धा बरेच वेळा दम दिलेला आहे, ओरडले त्यांच्यावर, मला काही गोष्टी नाही पटल्या। भाऊ हे पटत नाही, जिथं सैनिकाचा अपमान होतो तिथं आम्हाला बसायची इच्छा नाही, परंतु आम्ही उद्धव साहेबांच्या तोंडाकडे पाहून आघाडीचा मार्गदर्शक आदेश पाहून आम्ही आज काम करतोय। आज त्या पोटकुले काही असतील, आम्ही गावातून इकडून तिकडून दोन्ही फिरत होतो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारावं तुम्ही कुठं फिरताय, तुमच्याबरोबर किती महिला आहेत आणि तुमचाही रोजंदारी तुमचाही पण हिशोब लावा, आम्ही 300 रुपये रोजाच्या महिला आहेत का। दुसरी गोष्ट, पोटकुले ताईंचे आज त्यांच्या नोकरीवर गडांतर आलं, त्यांना आज बडतर्फीची नोटीस आली, कोणत्या कार्यकर्त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी कोण लढलं, आले राष्ट्रवादीवाले, कोल्हे साहेबांना त्यांनी 3 वेळा फोन केला, काय केलं ना, हा
असतील, आमचे पंचायत भाऊ असतील, त्यांच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यावेळी समजा एका सैनिकावर वेळ येते ना, त्यावेळेला तालुक्यातले कमीत 5-25 तरी तिथे उभे राहिले पाहिजे. त्यावेळी त्या सैनिकाला ताकद मिळते. आणि इथून मागे काही चुका झाल्या असतील, मग चुका म्हणजे जो आपला संपर्क कमी पडला. आपण प्रत्येक गावात सगळ्यांची पहिली एकी पाहिजे, प्रत्येक वेळा मिटिंग होतात, आपण असा दौरा आखू तसा दौरा आखू, परंतु प्रत्यक्षात काय होतं कार्यकर्त्यांना माहीत नसतं आपण येणार आहे किंवा आपल्या कार्यकर्त्याशी ताळमेळ नसतं. पण हे नियोजनबद्ध बैठका तयार करा आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती वाईज, जिल्हा परिषद गट वाईज या आपल्या मिटिंग झाल्या पाहिजेत. आणि तुमची जशी पुरुष आघाडी आहे शिवसेनेची, तशीच महिला आघाडी आहे. प्रत्येक ठिकाणी महिला आघाडीला सुद्धा तुमच्या बरोबरीने घ्या आणि तुमच्या बरोबर थोडंसं जास्त तुमच्या इतकं नाही मान दिलं तरी चालेल, परंतु थोडाफार तरी आम्हाला मान देत चला. कारण आज जी लोकसभेची निवडणूक झाली, जिथं शिवसैनिकांचा सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा आहे, त्यात मी म्हणेल सगळ्यात जास्त महिलांचा वाटा आहे. आज आमच्या सगळ्या आपल्या शिवसेनेच्या महिला प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी अगदी लहान मुलं घेऊन उन्हात फिरत होत्या. आणि जर तुम्ही आघाडीच्या स्टेजवर बसताय, तुम्ही तुमचेच कौतुक करताय, ठीक आहे. निरगुड सरमध्ये एवढं मत आहे, निरगुड सरमध्ये फिरायला कोण होतं? 25 महिला शिवसेनेच्या होत्या. राष्ट्रवादीची एकही महिला नाही आज त्यांचे तालुका अध्यक्ष सोडले. तर मताधिक्य कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे. प्रत्येक गावात आम्ही भेटलोय. बूथच्या दिवशी राजाभाऊ आपण प्रत्येक ठिकाणी फिरलोय. मग आम्हाला काय असं घर नाही का, कुटुंब नाही का, आम्हाला वेळ नाही का, कामं नाहीत का? पण एक तळमळ असते आणि त्या तळमळीतून हा सैनिक लढत असतो. आणि त्याचं काहीतरी पुढं आम्हाला कोणत्या मोठ्या लेखपदाची अपेक्षा नाही, पण कुठंतरी त्याची चीज व्हावं, कमीत कमी आमचं एकदा तरी नामोल्लेख व्हावा. तुम्ही जर तुमच्या स्टेजवर तुमचंच कौतुक करताय, मी म्हणते आघाडीची त्यांनी एक मिटिंग घेतली असती, त्या मिटिंगमध्ये ठरवलं असतं हा मुक्त होतो, मुक्त होतो, हा इच्छुक, मी म्हणते आपल्या ते 10 जणांचे नाव गेले असते. त्याच्यातली सगळ्यांनी मिळून ते वरचे वरिष्ठ 3 नेत्यांनी मिळून ठरवलं असतं तिकीट कोणाला द्यायचंय. पण तुम्ही जर शिवाजी चौकात जर त्यांचं नाव डिक्लेअर करून हा आमच्या शिवसैनिकांचा अपमान करताय, तो अपमान आम्हाला कदापि सहन होणार नाही. आणि ज्या फक्त शिवसैनिकाच्या आवाजावर सगळ्या शिवसैनिकांनी खुर्च्या रिकाम्या केल्या, त्या शिवसैनिकांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करते आणि चौक मोकळा केला. अशीच एकी इथून पुढे ठेवा. लांडेवाडीत मला आदल्या दिवशी प्रज्ञाताईंचा फोन आला, ताई लांडेवाडीत बूथ लावू देणार नाहीत. म्हटलं कोण लावून देत नाही? त्याला मी त्याच्या बापाच्या पुढे म्हटलं. मी तिथंच गेले. आमचे निसाळ साहेब असतील, निसाळ आहेत काही तर, त्यांच्या बाळासाहेब निसाळ यांना घेऊन त्यांच्या बंगल्याच्या पुढे छत्री लावून बूथ लावलाय आम्ही लांडेवाडीत. तिथे 1 तासभर थांबून नंतर आपण दुपारी राजाभाऊ भेटीला गेलोय. तो माणूस दिवसभर तिथं थांबलाय. आज त्यांची सत्ता आहे, त्यांचं हुकुमशाही आहे. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर एकाला दारू पिऊन कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर दिवसभर निसाळांबरोबर पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी आम्ही कोल्हे साहेबांचा सत्कार करून आल्यावर त्यांनी फ्लेक्स लावले. ते रात्रभर रस्त्यावर फ्लेक्सचं राखण करायला झोपले, तरी तिथं फ्लेक्स फाडण्यात आला आणि फ्लेक्स फाडला, त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. ग्रामपंचायत मेंबर असतील शेवाळे, ते त्यांच्या याचे आहेत. अजूनही त्यांनी CCTV फुटेज दिलेले नाहीत. कुणी फ्लेक्स फाडला, ज्या मुलांनी फ्लेक्स फाडला त्यांना यांनी पकडलं. 2-3 जण होते, एकाला यांनी मारलं. पण आता यांच्या वयानुसार ती तरुण पोरं यांना ढकलून पळाले. त्यांचा मला रात्री 2:15ला फोन आलाय. 3:30-4 पर्यंत आमच्या दोघांचे फोन चालू होते. त्यांच्याबरोबर अजून 2 कार्यकर्ते होते, एक लवंडे होते, अजून ते 2 जण होते. पण मग काय होतं, ज्यावेळेला एक कार्यकर्ता फक्त एकटाच लढतो, त्याला ताकद मिळत नाही, त्यावेळेला तो एकटा पडतो. तुम्ही सगळेजण त्याच्या संग राहा आणि प्रत्येक जशी आपली जुनी शिवसेना होती, आणि जुनी शिवसेना कशी होती, एकाने आरे केलं तर 25 जण येऊन कार्य करत होती, तशी जर तुमची ताकद दाखवली तर विरोधक किती मोठा असू द्या, किती दमदाटे असू द्या, तो आपल्या पुढे निश्चित पडल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसेनेची मशाल ही आंबेगाव तालुक्यात झळकल्याशिवाय राहणार नाही. एवढंच थांबते, 2 शब्द थांबवते. जय महाराष्ट्र.